निवडणुकी त्यावेळेस करायची आणि महाराष्ट्राचे चित्र बदलायचे. इथं तुमच्या हिताची जपणूक करणारं एक उत्तम सरकार आणायचं आणि मला स्वतःला तिथे आनंद आहे की या कामाच्यासाठी जे कष्ट करणारे तुमच्याचे जे सहकारी आहेत आणि त्या सगळ्या सहकाऱ्यांचा विषयाचा विश्वास वाढवले आणि त्यांच्यावर कष्ट करणारे तुमच्याची सगळी नवी पिढी या सगळ्यांनी एकजुटीने इथं फावली टाकली तर राज्य बदलू शकतो. महाराष्ट्राचं नेतृत्व हे तुम्हाला लोकांच्या हातात येऊ शकतं आणि शेतकरी असो, तरुण असो, आया बहिणी असो, या सगळ्यांच्यावर अन्याय करणारं, दुर्लक्ष करणारं हे सरकार खऱ्यासारखं बाजूला काढलं. हे काम तुम्हाला करायचं आहे आणि त्या कामाच्यासाठी तुम्ही तयार राहा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.